नमस्कार मित्रांनो, केमस्टार गोट फार्म या आपल्या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आजचा आपला मेन विषय हा आहे की आपण शेळीपालन करीत असताना एक सर्वसामान्य शेतकऱ्यांनी किंवा सर्वसामान्य जो शेळीपालन करणारा इच्छुक वर्ग आहे त्यांनी किती शेळ्यापासून सुरुवात करावी. तर याच्यात मेन बेसिक गोष्ट ही आहे की प्रत्येकाचं बजेट कसं आहे, प्रत्येकाचंही इंटरेस्ट कसा आहे शेळीपालनाबद्दल, प्रत्येकाचा दृष्टिकोन कसा आहे शेळीपालनाबद्दल, ह्यावरती शेळीपालनाची संख्या सुरुवातीची ठरवल्या जाते. काही लोक 1-2 शेळ्यापासून सुरुवात करतात, त्यांच्या 10, 20, 30, 40, 100 करतात. काही लोक सुरुवातीच्या टप्प्यात 20 शेळ्या आणतात, 50 शेळ्या आणतात, 100 शेळ्या आणतात. त्यांना त्यांच्यात इंटरेस्ट राहत नाही किंवा ते लॉसमध्ये जातात, त्यामुळे ते शेळीपालन बंद करतात. मग आपण ज्यावेळेस कुठेतरी कोणतीतरी स्टोरी बघतो, ऐकतो, यूट्यूबवर असो किंवा फिजिकली कोणत्या तरी गोट फार्मला व्हिजिट दिल्याच्यानंतर काही लोक म्हणतात शेळीपालन परवडत नाही. काही म्हणतात मी 1 शेळ्यापासून 2 शेळ्यापासून आज 100 केल्या, 2 शेळ्यापासून माझा 5 लाखापर्यंतचा व्यवहार गेला, 10 शेळ्यापासून माझा 20 लाखापर्यंत गेला. काही म्हणतात मला 50 लाख रुपये प्रॉफिट आहे, काही म्हणतात मी 5 लाखाला लॉसमध्ये गेलो, 10 लाखाला लॉस गेलो. तर ह्या वेळेस जो नवीन वर्ग आहे, जो शेळीपालन करण्यासाठी इच्छुक आहे, त्यांच्यासमोर हा क्वेश्चन निर्माण होतो की त्यांनी शेळीपालनची जी सुरुवात आहे ती किती प्राण्यापासून करावी. तर ह्यावरती सर्वसामान्य माझं तरी एक सांगणं असेल की जो एक माणूस फुल टाईम शेळीपालनाला देऊ शकतो, सकाळचे 2-3 तास, संध्याकाळचे 2-3 तास, त्यांनी एक आपलं बजेट ठरवावं. बजेटनुसार मिनिमम 5 आणि मॅक्झिमम 10, मिनिमम 5 शेळ्यापासून सुरुवात करावी. 5 शेळ्यापासून याच्यामुळे म्हणते की 5 शेळ्यापासून सुरुवात केल्यानंतर त्याच्यापासून त्याला जे प्रोडक्शन निघणारा जो प्रॉफिट आहे तो पण व्यवस्थित राहील. 10 शेळ्यापासून पण व्यवस्थित राहील. 5 किंवा 10 शेळ्यापासून सुरुवात यासाठी म्हणतो की जो शेतकरी आहे त्याला एक आयडिया येऊन जाते की आपण 10 शेळ्याचं जरी सर्वसाधारण गणित जर पकडलं तर 10 शेळ्याचे 14 महिन्यात जे प्रोडक्शन आहे, पिलांचं प्रोडक्शन शेळीपालनमधलं 30 होऊ शकतं. तर 30ला 30 आपल्याला कधी मिळणार नाही. काही शेळ्या 1 देणार, काही शेळ्या 2 देणार, तर काहीची मरतूक होती काही पिलांची. तर त्यावेळेस एक ॲव्हरेज आपण एक 25-30 जरी पकडायचा उद्या महिन्यात 10 शेळ्यांच्या याच्यापासून 25-30 शेळ्याचं जरी म्हणलं तर सर्वसामान्य गावरान शेळीपालन जरी म्हणलं, उस्मानाबाद शेळीपालन, तर एक 5,000च्या याने जरी म्हणलं तर तुम्हाला एक 1.5 लाख ते 1.5 लाख रुपये सहज मिळणार आहे 10 शेळ्यापासून. 1.5 लाख रुपये 5,000 रुपये बकराने धरलं, पण ते जर 10,000 जरी विकलं तुम्हाला 10 शेळ्यापासून मी सांगितलं की 2 ते 2.5 लाखाचा प्रॉफिट होणार आहे. मग त्या हिशोबाने तो माणूस किंवा ती जोडी असू, शेतकरी जोडी असू, 10 शेळ्यामध्ये व्यवस्थित इन्व्हेस्ट करू शकते. 10 शेळ्यांचा चारा करताना लागवडीसाठी क्षेत्र पण व्यवस्थित ठरविता येतं. 10 शेळ्यांसाठी शेड पण व्यवस्थित करता येतं. 10 शेळ्यांसाठी तुम्ही जो वाळला चारा आहे, सुका चारा आहे, त्याचा पण स्टॉक व्यवस्थित करू शकता. तूर भुस्सा असेल, सोयाबीन भुस्सा असेल, कडबा असेल, कडबा कुट्टी पण ठेवू शकता. शेड पण तुम्ही एक 20x10चा 20x20चा बनवू शकता, 20x30चा बनवू शकता. त्यासाठी तुमचं मॅनपॉवर जे कन्झम्पशन, तुमचा टाईम सकाळी 1 तास, संध्याकाळी 2 तास, ते पण व्यवस्थित करू शकता. परत 10 शेळ्यांचे तुम्हाला जे मेडिसिन आहे, जे मेडिसिन लागणार आहे, तुमचं जंतुनाशक असेल, ET असेल, ET असेल, PPR असेल, हे काही जे लसीकरण आहे, लसीकरणाचे पण डोस आणताना तुम्हाला ते परवडणार आहे. एक ओव्हरऑल सांगायचं जर झालं तर 10ची संख्या याच्यामुळे म्हणतो की 10ची संख्या झाल्यानंतर 6 महिन्यात जर तुम्ही जर खाली शेळ्या जर आणल्या तर 10ची तुम्हाला ते 25-30-20 बकरं होणार, 20 आणि हे 10 30 होणार, बरोबर. 30 होणार. तर एक 25-30 जर तुमची प्राणी संख्या झालेली लहान मोठी तर तुम्हाला सर्वच गोष्टीत व्यवस्थित जाणार. चारा नियोजन असू, शेड नियोजन असू, मार्केटिंग असू, लसीकरण असू. त्यामुळे एक कोणत्याही नवीन शेतकऱ्यांनी चालू करताना कमीत कमी 10 शेळ्यांपासून, 10 प्राण्यांपासून सुरुवात करावी असं मला तरी वाटतं. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचं फक्त हे टॉपिक होतं की नवीन शेळीपालन सुरुवात करताना किती संख्येपासून करावी. तर ते मी तुम्हाला सांगितले की 10 शेळीपासून सुरुवात करावी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.